तर काय म्हणता मित्रांनो, अरे भरपूर दिवसापासून आपलं चालू होतं का गाडीला काहीतरी नवीन करायचं. फायनली तो दिवस आजचा होता. मग काय मित्रांनो, मारला गाडीले सेले, निघलो लाला मी. आता मार तावा तर निघलोच, आता उरपाटातच निघलो म्हणा सीधं सांगायचं म्हणलं तर. पण साला चक्क्याचा आवाज यायला लागला होता. भाई चक्क्याचे नट पुरे ढिले होते. बरं झालं निघले नाही, कारण तर भरपूर दिवसापासून तशी गाडी काढली नव्हती ना, कोणीतरी नेली होती वाटते. तर स्टेपनी चेंज केली होती त्यानं, काही नट बरोबर चेक केले नव्हते. मग काय ना मित्रांनो, बड्या नटवट टाईट केले, निघलो ना भावा आम्ही दोघंही. आता मित्रांनो, आता रेग्युलर आयडी वगैरे वापस आली आपली, तर 6:30 वाजता रोज आपली व्हिडिओ अपलोड होत जाईल. तर फॉलो करून ठेवा बढिया पैकी. आणि मित्रांनो, आपल्या कंपनीतले वगैरे पोरं म्हणत होते की युट्यूब चॅनल पण चालू करा. तर तसं युट्यूब चॅनल चालूच करायचं होतं, तर ते 2 दिवसात येऊन जाणार मित्रांनो. तिथं पण सपोर्ट दाखवा थोडाफार. तर पावर मित्रांनो, तुमच्यासोबत बोलत सरळ पोहोचलं दुर्गापूरवरून थोडं समोर गेल्यानंतर आपल्या जवळच दुकान आहे. फोन लावून तर मी पहिलेच आपल्या गाडीचा नंबर वगैरे लावून ठेवला. तर फायनली आपण त्या दुकानात वगैरे पोहोचलो. आता थोडसा टाइमच होता, तर जाऊन येऊ म्हणलं तिकडं, फिरून येऊ. असं आता स्प्राईट वाईट पिऊन येऊ म्हणलं. आता बड्या स्प्राईट वाईट पेली, बड्या थंड वगैरे झालो, कारण तो ऊन भयानक काय मित्रांनो. तेवढा दादाचा फोन आला होता का गाडीचा नंबर लागला म्हणे, येऊन जा म्हणे. मग काही ना, दादाकडे चाबी वगैरे देऊन दिली. आपण जाऊन बसलो. बड्या आता तांत लागलीच होती चहा पण मित्रांनो. एवढा उन्हात निघत नका जाऊ, खरंच मरते माणूस. बसलोच होतं, वर गाडी घेऊन आला दादा. मग पहा ना बड्या आपली गाडी कशी आहे तर. आणि मित्रांनो, माहित नाही या गाडीबद्दल गलतफहमी काहून आहे तर लोकांच्या मनात, पण गाडी एवढी सही आहे ना का काही बोलायचं काम नाही. कोणी डब्बा उब्बा म्हणते, पण खतरनाक गाडी आहे, मजाक नाही. आणि या गाडीबद्दल माझं ओपिनियन म्हणलं तर बिल्ड क्वालिटी तर खतरनाक आहेच, पण मेंटेनन्सही कमी आहे मित्रांनो. फायनली आपल्या गाडीचं काम बड्या चालू वगैरे झालं. लाईट वाईट तर लावणं चालू झाले होते. आता बसू एवढा त्रास आहे मित्रांनो का काही बोलायचं काम नाही. चाल ना मोबाईल इचकू शकत, कारण तर नेटवर्क नव्हता. आता गाडीच्या लाईटाचं वगैरे काम तर झालं होतं, पण व्हील कॅप त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते. तर मग चाल म्हणलं घेऊन येऊ तिकडून, आता फिरायला भेटते थोडं ना, जाऊन येऊ म्हणलं. मग काय नाही मित्रांनो, सनसन करत निघलो आपण दुर्गापूरवरून सरळ गेलो ऊर्जानगर. आता तुम्हाला तर माहितीच आहे ऊर्जानगरचे रस्ते काही सही आहेत, अशी भगावली का नाही गाडी का बोलायचं काम नाही. आणि मित्रांनो, या गाडीचं मला थोडंसं एकच बेकार वाटते का टायर एक तर छोटे आणि पुन्हा इंजिनचा जो आवाज आहे खडखड असा आहे ते थोडाफार. बाकी गाडी सही आहे, मस्त गाडी आहे. आणि मित्रांनो, याच्यात एक टॉप मॉडेल येते गाडीचा एसी वाला, पण आपली बिना एसी वाली आहे, एवढी गरम करते ना का काही खरं नाही रे बापा. पण जाऊ द्या, 20,000 अजून का भेटणार आहे, सगळंच पाहिजे मला थोडी ना होणार आहे. मग आपण गेलो दुसऱ्या शॉप मध्ये, त्याचं इंजन बेल्ट वगैरे चेंज केल्यानं सरळ निघलो समोर. आता व्हील कॅप घ्यायचं होतं आपल्याला म्हणून. आणि सूर्य मजा घेत होता काकाच्या, आपण शीत डोळ्यावरच पडे. तर असंच मित्रांनो, असंच बोलत आपण सरळ पोहोचलो नागपूर हायवे ना. आता व्हील कॅप घ्यायचं होतं, लोकेशन एक दाखवे, चापईन रस्ता एकीकडे दाखवे, कुठं आहे दुकान. आता दुकान तर लवकर काय भेटलं नाही, पण ह्या काकाजी भेटून गेले. कावय का नवीनच बनवून दिलं होतं आम्हाला, पण एवढं तिकट लागेल ना, सही लागे मित्रांनो. खरं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नाव सांगा बरं याचं काम म्हणते त्याले. मग दोघांनी खाल्ल्यानं निघलो आता वापस जासाठी. व्हील कॅप वगैरे घेतल्याच होत्या आम्ही. आता शॉप वर पोहोचत असावं आम्ही, तर आता थोडं तुम्ही फॉलो वगैरे करून घ्या बढिया. आता व्हील कॅप वगैरे लावणं चालू झाल्या बढिया. पान आता गागरी लुक कसा दिसताय गाडीचा. तर चला मित्रांनो, आता अंधार वगैरे झाला, व्हिडिओ काही निघत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.